हैदराबादचं जे गॅजेट आहे ते गॅजेट खूप मोठं आहे आणि ते मी पाहिलंय, वाचलं म्हणत नाही, पाहू शकलो, कारण एवढा मोठा ठोकळा आहे. पण मला आवश्यक असलेल्या गोष्टी ज्या आहेत ते मी पाहिल्या. तर त्याच्यामध्ये त्या गॅजेट प्रमाणे आम्ही लोक म्हणजे या मूळच्या भटकेविमुक्त जमाती ज्या आहेत त्या त्या राज्यामध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये आहेत मॅक्झिमम, आणि थोड्याशा शेड्यूल कास्ट मध्ये आहेत, पण शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मध्ये आहे. आमचं म्हणणं आता असं आहे की तुम्ही हैदराबादचं गॅजेट धरलं ना गृहीत आणि मराठा समाजाला दिलत ना न्याय, तसं तो आता आम्हाला द्या ना. त्याच गॅजेटचा आधार आम्ही सांगतोय, त्याच गॅजेटमध्ये आम्ही लोक आहोत, त्याच गॅजेटमध्ये आम्ही शेड्यूल ट्राईब मध्ये आहोत, तर आम्हाला शेड्यूल ट्राईब मध्ये घाला. आणि हे घालत नसाल 10 तारखेपासून मी उपोषणाला बसणार आहे आझाद मैदानावर. माझे सगळे सहकारी उपोषणाला बसतील. तर आता ही आमची शेवटची लढाई आहे. किती लोक असतील ही गोष्ट मी सांगू शकत नाही. कसं गृहीत धरणार? कुणीच नाही असं गृहीत धरा. कुणीच नाही आलं तर मी एकटा बघणार आहे. गांधींचं बघ आहे मग अकेला ना. अन्यायाच्या विरोधामध्ये किती लोक एकत्र आले याला महत्व नाही. डोक्यांना महत्व निवडणुकीच्या पेटीच्या तिथे. न्यायाच्या संबंधी डोके मोजून न्याय कसा देता येईल? जर उद्या पार्लमेंटमध्ये कायदा आणला की महिलांना घरात बसवा, सगळे पुरुष मतदान करतील हो हो बसवा म्हणून, असं चालेल काय? नाही चालणार. तेव्हा सामाजिक न्याय असतील ते सामाजिक न्याय हे संख्येवरती अवलंबून नाही. त्याच्यामुळं आम्ही छोट्या संख्येचे लोक आहे. किती लोक जमतील? जेवढे जमतील तेवढे जमतील. किती लोक पाठिंबा देतील? जेवढे देतील तेवढे देतील. पण जर पाठिंबा नाही मिळाला तर याचा अर्थ मागणी चुकीची आहे असं नाही. केंद्र सरकार राज्य सरकार दोघंही मान्य हे करतायत ते आम्ही ट्राईब आहोत. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला त्या लिस्टमध्ये घालायला? तर त्यांचं म्हणणं असं होतं की ट्राईबचा विरोध होईल. माझं म्हणणं कशाला विरोध करताय? त्यांचा आम्हाला काय नको आहे? ट्राईबचा आम्हाला काहीही नको आहे. आमच्याकडे 5.5% आमच्या जागा आहेत सरकारनं ऑलरेडी दिलेल्या. या 5.5%चं संवर्धन एकतर त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. करता येत नसेल तर त्यांना अ म्हणा, आम्हाला ब म्हणा, पण आम्हाला कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्शन द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. थर्ड शेड्यूल केलं ना, आता ओबीसीत घातलंय, दॅट इज द प्रॉब्लेम ना. आम्ही ओबीसी नाहीच आहे तरी सुद्धा ओबीसीत कसं घातलंय आम्हाला? व ज्या काळात घातलं तेव्हा आमचं विचारायला कोणीच नव्हतं. त्या काळात शिक्षण काय होतं आमच्याकडे? आम्ही जे आता तार कंपाऊंड मध्ये होतो, जेव्हा या सगळ्या भाषणी झाल्या तेव्हा आम्ही नव्हतो.